को पावर्ड बाय टेक्नो। आता दोन मतदारसंघामध्ये चर्चा होण्याचं एकच कारण आहे, कारण श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळजवळ नगर तालुक्याच्या 80,000 मतांची संख्या आहे। आमची अपेक्षा अशी की आपला 80,000 मतं असताना सुद्धा आमच्या इकडूनच तुमच्या श्रीगोंद्याच्या मतदारसंघातून उभा राहावा असा सगळ्यांचा एक आग्रह होता, सगळ्यांची इच्छा होती की बाबा तुम्ही इकडूनच निवडणूक केली पाहिजे। परंतु राहुरी तालुक्याचा आणि पाथर्डी तालुक्या नगर राहुरी पाथर्डी तालुक्याच्या जनतेची सुद्धा एक अपेक्षा होती। कर्डिले साहेब मागच्या वेळेला जी काय मी आता 19ला चूक केली त्याचा पश्चाताप खरं वास्तविक पाहता आज आम्हाला येतो। तुम्ही काय राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधून सोडून दुसऱ्या मतदारसंघामध्ये कुठल्या प्रकारचं जाऊ नका। तुम्हाला जसं आता 2009 ते 2014ला विधानसभेचे आमदार केलं, आम्ही तुम्हाला आमदार केलं, त्याच पद्धतीचं उद्या आता 2024ला सुद्धा तुम्हाला परत एकदा आम्ही सगळे सहकार्यकारी मदत करू आणि परत एकदा तुम्हाला आमदारकीची संधी देऊ असं त्यांचाही पण मोठ्या प्रमाणामध्ये आग्रह होता। काहींचं असं म्हणणं होतं का आपण आता या मतदारसंघामध्ये पराभव झालाय तर एकदा इथंच आपल्याला विजय मिळायचा असं सुद्धा बऱ्याच कार्यकर्त्याची इच्छा होती, अपेक्षा होती। म्हणून मला ती गोष्ट काही टाळू शकलो नाही, टाळता आला नाही, कारण की 10 वर्ष त्या लोकांनी सुद्धा माझ्यावर प्रेम केलं। राहुरीच्या जनतेने अपेक्षा केली, राहुरी नगर पाथर्डीच्या जनतेने अपेक्षा केली की कर्डिले साहेब या वेळेला काही जरी झालं तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू, मदत करू आणि तुम्हाला एकदा निवडणूक त्या ठिकाणी परत आमदार करू असा सगळ्यांचा आग्रह असल्यामुळे मी परत राहुरीच्याच आता मतदारसंघामधून निवडणूक लढवायचा निर्णय फायनल केलेला आहे। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।